एक पुस्तकाचं प्रकाशन होणं म्हणजे एक आपल्या जन्मत्या झालेल्या नवजात बालकाला हातात घेतल्यावर ज्या आपल्या भावना असतात तीच भावना पुस्तकाच्या प्रकाशनाच्या दिवशी लेखकाची असते. सरांच्या बाबतीत म्हणावं लागेल त्यांना ट्विन्स झाले. त्यांनी 2 पुस्तकं लिहिली आणि आज दोन्ही पुस्तकं एकाच वेळेस दिली. सरांना यासाठी इथे अनंतरावांचं कौतुक करावंसं वाटतं की त्यांनी कविता आणि लेख दोन्ही साहित्याच्या भागाला एकत्रित करून 2 पुस्तकं 2 स्वरूपात आपलं पुस्तक मांडलं, जे की अतिशय कठीण आहे. पहिली गोष्ट, एखादी छोटीशी घटना असेल तर ती सुद्धा आपण शब्दात मांडू शकत नाही सगळे, त्याच्यासाठी लेखकच व्हावं लागतं. दुसऱ्याला जेव्हा असं वाटतं की अरे हे तर काय, याच्यामध्ये काही बोलण्यासारखंच नाहीये, मी गावाला गेलो होतो, 2 दिवस होतो, आज परत आलो. पण जर त्या ठिकाणी लेखक असेल तर तो आपल्या निरीक्षण शक्तीतून, आपल्या वाचनातून, आपल्या शब्द सामर्थ्यातून या सगळ्या गोष्टी अतिशयपणे छान सविस्तरपणे समजावून सांगू शकतात. हे पुस्तक म्हणजे अनंतरावांचं आत्मचरित्र न म्हणता त्यांच्या आयुष्याचा लेखाजोखा म्हणता येईल. त्यांचं हे पुस्तक असा लेखाजोखा आहे, त्यात त्यांनी पूर्ण बॅलन्स, ट्रायल बॅलन्स अगदी परफेक्ट ठेवला आहे. त्यांच्या या दोन्ही पुस्तकांमध्ये, कवितांमध्ये सुद्धा आणि लेखांमध्ये सुद्धा त्यांचं वाचन किती अगाध आहे याची जाणीव होते. शायर काय, कबीर काय, रामदास स्वामी काय, म्हणजे त्यांनी प्रत्येक ह्याचा पिक्चर मधल्या गाण्यांचा सुद्धा उल्लेख करून त्याच्यातनं आपली भावना प्रगट केलेली आहे, जी की खूप कठीण आहे. त्यांनी आता त्यांचा जो सर्व आतापर्यंतचा प्रवास सांगितला, तो प्रवास ऐकल्यावरती मला असं वाटतं की त्यांनी पुस्तकाच्या पहिल्या पानावर लिहायला पाहिजे, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तसंच ते आहे. आपल्याला असं वाटतं की आमची मुलं इंजिनियर व्हावी, डॉक्टर व्हावी, पण असं नाहीये. प्रत्येक टॉपची जागा, वरची जागा ही रिकामीच असते. तसेच आपल्या टाकळी शिवारातल्या या सरांच्यासाठी हे जे लेखनाचं काम आहे, ती जागा इथल्यासाठी रिकामी होती आणि ती जागा त्यांनी मिळवली. आई वडिलांसाठीचा अतिशय आदर, आपल्या गेलेल्या पत्नीविषयी अतिशय अगाध प्रेम आणि तिने आपल्याला दिलेल्या साथीची जाण, आपल्या मुलांच्यासाठी असलेलं प्रेम, गावकऱ्यांविषयी असलेली आप्त, गावातील असलेलं सर्व सन्माननीय आपले जे लोक आहेत, सिनियर सिटीजन आहेत, त्यांना मान देणं, सगळ्यांना घेऊन चालणं आणि मोठा मित्र परिवार आपल्याजवळ ठेवणं, ह्या सगळा इतका मोठा ठेवा त्यांनी जो मिळवला आहे तो त्यांच्या संघर्षातूनच त्यांना मिळालेला आहे. त्याच्यातूनच त्यांना माणसं जोडता आली. प्रत्येक माणूस आपल्या अंतर्वलयात नाही जाऊ शकत. तो जाण्यासाठी आपल्याला सुद्धा काहीतरी द्यावं लागतं. दिल्याशिवाय मिळत नाही. असं म्हणतात, आपण जर कोणाला 100% दिलं तर आपल्याला 90% मिळतं. म्हणजे या गृहस्थाने, या लेखकाने जे जगाला देत केला आहे आतापर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये, त्याला रिटर्न मिळालेला आहे की आज ते अभिमानाने सांगतात की माझी दुसरी पत्नी त्यांची, माझ्या मुलांची आई झाली, माझे आई वडील त्यांचा आशीर्वाद माझ्यासाठी जगण्याचं सामर्थ्य झालं आणि माझे मित्र माझ्या पाठीशी आहेत, जे मला माझ्या दुःखात तोंडात घास घालतात. हे मिळवताना आपल्याला काहीतरी खूप मोठं द्यावं लागतं, करावं लागतं. असं हे सगळं मिळत नसतं. हे भाग्यात नसतं लिहिलेलं, हे हाताच्या रेषांमध्ये लिहिलेलं नसतं, तर हे आपल्या विचारांमध्ये असतं आणि या विचारातूनच हे आलेलं आहे. या व्यक्तीचं पुस्तक वाचतानाचं व्यक्तिमत्व जे होतं ते व्यक्तिमत्व सुद्धा बादशासारखंच होतं. पुस्तकामध्ये प्रत्येक त्यांनी भावना टाकली आहे. लोकांविषयीचा विश्वास जितका टोकाचा आहे तितका त्यांचा अविश्वास सुद्धा टोकाचा आहे. जिथे कुठे कोणी त्यांना आपलंसं करतं तिथे दूर लोटणारे लोक पण आहेत. यांनी कविता आणि लेख सगळीकडे याची गुंफण इतकी छान रीतीने केली आहे की बायकांना माझं उदाहरण समजेल की जसं स्वयंपाक करताना आपण ती तिखट मीठ वगैरे व्यवस्थित टाकलं तरच ती डिश चांगली होते, नाही तर मीठ जास्त झालं, तिखट झालं तर ती बेचव होते. तसे त्यांनी पुस्तकाला कुठेही त्यांची
भावना अतिशय जास्त त्याच्यामध्ये किंवा खूप हातचा आवरून लिहिणं असं न केल्याने ते पुस्तक हे अतिशय सुंदर डिश सारखं आहे. जेव्हा हे पुस्तक आता म्हणाले ते सर, तसं जेव्हा वाचायला घेतलं की ते पूर्ण वाचूनच होतं, त्याला मध्ये थांबताच येत नाही. कारण प्रत्येक कविता ही एक वेगळाच रंग घेऊन येते, एक वेगळाच बहार आपल्यात आणते आणि एक वेगळाच आपल्याला हे दाखवते. छोटंसं गाव, छोटीशी शाळा, मस्तीत जगलेलं बालपण, हे त्यांना पुढे जेव्हा ते मुंबईला गेले, तिथे त्यांनी BEd केलं, ते शिक्षक झाले, तेव्हा याच सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी साहस निर्माण करत होत्या. मुलांना मोठं करताना जेव्हा तुम्ही त्यांना फक्त उत्स्फूर्तपणे उडण्याचं सामर्थ्य दिलं तर ते स्वतःचं जग निर्माण करतात. तसंच आनंदरावांनी केलं, आपली जागा निर्माण केली, आपलं आयुष्य त्यांनी बनवलं. पुस्तकाविषयी सांगायचं तर त्यांचं खरं कौतुक जे आहे ते त्यांनी याच्यामध्ये त्यांचं जे काही सगळं त्यांच्या वाट्याला आला होता, संघर्ष, अपमान, त्यांचं दुःख, त्यांना त्यांच्याबद्दल झालेला द्वेष, हेटाळणी, या सगळ्यांवर त्यांनी मात केली आणि म्हणूनच ते उद्ध्वस्त दुनियेचे बादशाह झाले. कविता संग्रह जो आहे त्याचं मुखपृष्ठ, लिखाण, टाईपसेटिंग आणि त्याचे प्रकाशक ग्रंथाली हे अतिशय फेमस आहे. म्हणजे जर ग्रंथालीने पुस्तक काढलं तर ते पुस्तक नक्कीच दर्जेदार असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्या आहेत. पण त्यांनी प्रत्येक कवितेमध्ये एक त्यांची भावना दिलेली आहे. जशी की तुटलेल्या हृदयाचं राज्य या त्यांच्या कवितेत दुःख आहे. उत्तर नसलेले प्रश्न विचारणारा हा लेखक, बेईमानीकडे पाठ थोपवणारे हातात वार करू लागले तर आपण काय करावं असा प्रश्न विचारताना दिसतो. जिंदगीचा रंगमंच या कवितेमध्ये धावपळीचा जीवनक्रम आणि दुरावत चाललेली माणसं हे आपल्याला दिसतात. गुलामीत जन्मलेली माणसं या कवितेमध्ये क्रोध, ज्वालाग्नीतून नवा सूर्य उगवेल ही आशा आपल्यात प्रेरित करतो. विस्कटलेलं आयुष्य ह्याच्यामध्ये खंत ही भावना दिसते आणि नातं आहे पण हल्ली संवाद नाही याचं दुःख व्यक्त करताना ह्याच्यामध्ये लेखक आपल्याला दिसतात. आजकाल खरंच तसं झालंय, सरांनी सुद्धा सांगितलं, त्यांनी सूत्रसंचालन खूप छान केलं, सांगायचं राहिलं. त्यांनी आता सांगितलं की हा जो डबा आहे या डब्याच्या मागे सगळं गेलेलं आहे. पण खरी गोष्ट अशी आहे की वाचनाची आवड किंवा ज्ञान घेण्याची आवड ही आपल्याला फक्त त्याची पद्धत आता बदलली आहे. तुम्ही आता AIच्या माध्यमातून किंवा या तुमच्या छोट्याशा डब्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही हे सगळं, जसं आता प्रतिभाताई बोलल्या की मी येता ChatGPTला विचारलं आणि त्याने मला भरपूर माहिती दिली की तुम्ही अशा याला गेलात पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याला तर तुम्ही काय बोलावं. शेवटी ते मशीन जरी असलं तरी जसं आपण मित्राशी बोलतो आणि आपण फक्त एक वाक्य सांगितलं, अरे मला जायचंय पुस्तक प्रकाशनाला, काय बोलू, तर त्याला समजेल तसं तो बोलतो. पण जर सगळी माहिती त्याला दिली की मला एक उद्ध्वस्त दुनियेचा बादशाह या काव्यसंग्रहाच्यासाठी बोलायचं आहे आणि तो माणूस असा असा आहे, तो स्वतः कशा ह्याच्यातनं पुढे गेलेला आहे, फिनिक्स पक्षासारखा तो कसा राखेतून वर आलेला आहे, हे जेव्हा ChatGPTला सांगाल तेव्हा तो त्याप्रमाणे तुम्हाला भाषण लिहून देईल. आज हजारोंनी नाही लाखोंनी पुस्तकं, फक्त देशातील नाही परदेशातली पुस्तकं, फक्त मराठीतलीच नाही जगभरातल्या भाषांची पुस्तकं तुम्हाला ह्याच्यामध्ये या डब्यामध्ये मिळू शकतं, जर तुम्हाला त्याचा सदुपयोग केलेला असेल तर. नाही तर याचा दुरुपयोग केला, फक्त रील बघितल्या आणि फक्त याला त्याला फॉरवर्डेड मेसेज पाठवायचं झालं तर मग तिथे फुलस्टॉप लागतो. तेच पुस्तकांच्या बाबतीत सुद्धा आपण म्हणू शकतो की पुस्तकं सुद्धा तशीच आहे, चांगली पण आहे, माहिती देणारी पण आहे आणि निरर्थक पण आहे. आपण कशी पुस्तकं वाचतो, कशी पुस्तकं आपल्या जवळ ठेवतो, आपण कसा माणूस बनू इच्छितो त्याच्यावर ते डिपेंड आहे. सरांचं एक कविता मला खूप आवडली, मी कितीदा मेलो आहे. याच्यामध्ये सरांनी नैराश्य ह्याचा जो एक भावनेचा जो एक हे ठेवला आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना हे माहिती आहे की प्रत्येक वेळेस मरताना मी थोडा थोडा मरत गेलो.
म्हणजे असं नाही झालं की तुम्ही वार केला आणि मी संपलो, मी मेलो आणि परत जिवंत झालो, परत माझी ताकद मी मिळवली आणि परत पुढे गेलो. सगळ्याच कविता सांगण्यासारख्या आहे, पण तेवढा वेळ पण नाही, उशीर झालाय. त्यांचं जे दुसरं पुस्तक आहे जिंदगीची लाईफ, हे पण त्यांचं आत्मचरित्रच आहे. तेच सगळ्या भावांची गुंफण त्यांनी खूप छान रीतीने याच्यातही केली आहे. पण त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी प्रत्येक त्यांची गोष्ट सांगताना, प्रत्येक त्यांचा मुद्दा सांगताना त्यांनी कुठे शेरशायरी वापरली आहे, कुठे गाणी वापरली आहे, कुठे कबीरचे दोहे वापरले, कुठे इंग्लिश मधले स्लोगन्स वापरले. म्हणजे हा माणूस एवढं सगळं वाचत असतो, त्याला एवढ्या सगळ्या गोष्टींची जाण आहे, म्हणून तो त्याच्यातनं स्वतःसाठी वापर करून लिहू शकला. हे आपल्या गावासाठी, आपल्या चाळीसगाव तालुक्यासाठी खरंच खूप खूप जास्त अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचे पहिलंच लेख आहे महाभारत. त्यांनी फक्त एका वेळेत महाभारताचं तत्वज्ञान इथे लिहिलंय, माझं ते माझंच आणि दुसऱ्याचं तेही माझंच. बघा, महाभारत फक्त याच्यावरच आहे. रामायणाबद्दल त्यांनी लिहिलंय, माझं ते तुझं आणि तुझं तेही तुझंच. म्हणजे मला काहीही तुझ्याकडून नको. आणि हीच त्यांची प्रवृत्ती त्यांच्या आत्ताच्या वागण्यात मला दिसली. म्हणजे तो माणूस जसा आहे तसाच त्याने त्याचा प्रतिबिंब त्याच्या पुस्तकांमध्ये उतरवलेला आहे. एवढा प्रामाणिकपणा मला खूप भावला. हल्ली रामराज्य आणण्याचा प्रयत्न चालू आहे, मात्र आपलं जग हे महाभारताच्या तत्वज्ञानावरच चालतं असं मला वाटतं. म्हणून लेखक सुद्धा या लोकांवर, या जगावर विश्वास ठेवताना दिसत नाही. आणि तो म्हणतो, खुद से ज्यादा किसी गैर पर यकीन नहीं करता हूँ, खुद से ज्यादा किसी गैर पर यकीन नहीं करता हूँ, बेरहम जमाने से वफा की उम्मीद नहीं करता हूँ. म्हणजे मी या जगापासून कोणीही माझ्याशी चांगलं वागावं अशी अपेक्षा ठेवत नाही. कारण मला माहिती आहे की हे रामराज्य बनवण्याचा प्रयत्न असला तरी आम्ही महाभारतातच राहतो आहे. पण असं असलं तरी त्याची ताकद कमी झालेली नाही, हे तो पुढील लेखात आपल्याला जाणीव करून देतो. महासागरी उभा असे मी, महासागरी उभा असे मी, झुंज घेतो वादळाशी, विजय ललाटी असो नसो वा, जिद्द ठेवतो जिंकण्याची. कसाही प्रसंग येवो त्याला धीराने तोंड देऊन पुढे जाणारी ही व्यक्ती आहे, जिने ही पुस्तकं लिहिली आहे. म्हणून मी म्हणाली, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हे या पुस्तकाचं खरं प्रतितार्थ आहे. जो रिश्ते नहीं टूटा करते, वक्त के शाख से लम्हे नहीं तोडा करते. आपल्या गट जोडीदारासाठी सुद्धा तिने ही कविता लिहिली, शेर वापरला आहे की जरी ते गेले तरी तिच्या बरोबर घालवलेल्या क्षणांच्या सर्व आठवणींसह ते आपलं आयुष्य जगताय हे आताच त्यांनी सांगितलं. आयुष्यात संकट तर राहणारच, मग त्यांना सामोरं जायचं, म्हणून स्वतःला त्यासाठी तयार करावं लागतं याची जाणीवही त्यांनी ठेवली. खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले, खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले, खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है. म्हणजे अशी स्वतःला धमक पैदा करायची की ज्याच्यातनं परमेश्वराने सुद्धा विचारलं पाहिजे की तूच आता मला सांग की मी तुझ्या नशिबात काय लिहू. इतका मोठं साहसाचं वाक्य त्यांनी लिहिलं आहे, त्यांनी याच्यामध्ये वापरलं आहे. तर त्याचाच अर्थ या माणसामध्ये इतके संघर्ष येऊन, जसं आपण म्हणतो ना, लोहायला ठणकवलं की लोहा सुद्धा गरम होतो आणि तो वाकतो, पण वाकला तरी तो काहीतरी सुंदरसा आकार घेतो. तसंच आपल्या यांनी सुंदर आकार घेऊन ते तयार केलेलं आहे. सरांच्या बद्दल अजून सांगायचं तर दुःखाची असीम सीमा ओलांडताना त्यांना सुखाची लकेर दिसली. अविश्वासातून सुद्धा त्यांनी विश्वास निर्माण केला. दुःखातून त्यांनी सुख घेतलं. गेलेल्या जोडीदारातून त्यांनी नवीन जोडीदार मिळवला आणि त्यांनी आपल्या सर्व भावना, आपलं सर्व आत्मचरित्र, आपला सर्व लेखाजोखा या पुस्तकांच्या स्वरूपामध्ये आपल्या सर्वांसमोर मांडला, ज्याच्यातनं लोकांना ही प्रेरणा मिळाली की जग कुठेही थांबत नाही, ते पुढे जात असतं आणि त्याचा आपण नेहमी त्याच्या सोबतीने चालायला लागतं आणि आपल्याला त्याला सामोरं जाण्याचं धाडस ठेवावं लागतं.
आता यांनी जेव्हा सूत्रसंचालन करताना सुरुवातीला मोठ्या सर्व आपल्या याची यादी वाचली, शिवाजी महाराज, शाहू महाराज वगैरे ते जे होते त्या सगळ्यांनी सुद्धा सर्व संकटांना तोंड देऊनच स्वतःची एक चपलक अशी एक प्रतिमा तयार केली होती. आणि तीच प्रतिमा आपल्या इथले सर तयार करतायत. त्यांचं पुस्तक जास्तीत जास्त जणांनी विकत घ्यावं, कारण जेव्हा हे पुस्तक लिहिलं जातं तेव्हा हे सगळ्यांनी वाचावं असं लेखकाची अपेक्षा असते. आणि सर्व जवळच्या मित्रमंडळी, नातेवाईक आणि सर्व ओळखीच्या लोकांची अपेक्षा असते की यांनी ते मला गिफ्ट द्यावं. तो ते गिफ्ट देऊ शकतो, मात्र जेव्हा तुम्ही एक छोटीशी किंमत देऊन ते पुस्तक विकत घेता तेव्हा त्याची छाती अजून जास्त चांगली मोठी होते. कारण हे त्याने केलेल्या कामाची, त्याने मांडलेल्या विचारांची एक किंमत आहे, जी किंमत छोटीशी असते, मात्र त्याच्यासाठीच तो हक्काने त्याच माणसाकडनं घेऊ शकतो जे त्याचे असतात. पुस्तक सगळ्यांनी विकत घ्या, 2 घ्या, 1 घ्या, मात्र घ्या. कारण की हे त्यांच्यासाठी पुढची पुस्तकं लिहिण्यासाठी, त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी सुद्धा हे खूप आवश्यक आहे. त्यांनी आता आश्वासन दिलं आहे की आपण ही पुस्तकं विकूया. खरंच ती विकली गेली पाहिजे. खूप छान पुस्तक आहे, मला फार आनंद वाटला. त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी, त्यांच्या पुढच्या सुखी कौटुंबिक आयुष्यासाठी, त्यांच्या आई वडिलांचा त्यांच्यावर असलेल्या आशीर्वादाच्या हातासाठी, तुमच्या सर्व गावकरी लोकांसाठी, मित्रांनी त्यांना त्यांच्यावर केलेल्या प्रेम आणि सहाय्यासाठी, या सर्व गोष्टींसाठी मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करते. त्यांना हे सगळं मिळत राहो अशी देवाचरणी प्रार्थना करते. त्यांनी अजून पुढची पुस्तकं लिहावी आणि असेच मोठे मोठे समारंभ करावे. आम्हाला त्याच्यामध्ये बोलवावं, आम्ही जरूर येऊ, कारण हा आमच्यासाठी सुद्धा खूप मानाचा विषय आहे. मी माझं एक पुस्तक आणलंय, ते मी सरांना गिफ्ट देऊ इच्छिते.